मला सांगा, कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल? शिवभक्ताने अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी त्यांच्या समाधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहित नाहीत कुठं आहेत. आणि वाघ्या कुत्र्याची स्मारक उभा राहील. आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदूरचे महाराज, की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मला स्पष्टपणाने सांगायचंय, ज्या हिंदवी स्वराज्यासाठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं होतं, अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील? एका कुत्र्याच्या समाधीसाठी. उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेले. तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते. पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णराव किर्लोस्करांचं, त्याचे पहिले मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथं जिथं संग्रहालय तिथं तिथं त्यांनी पोच केल्या. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचंय की ह्याच मराठी स्मारक ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतलं. हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या. आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संविधानासाठी मदत करतील. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढे आणतात, हे खरं दुर्दैव आहे. मला वाईट वाटते, पण मला मुद्दाम सांगायचं या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचं ऋणानुबंध संबंध आहेत. राजश्री छत्रपती शाहू